रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. शहा कॉलनी परिसरात दूषित पाणी पुरवठ्यानं नागरिक त्रस्त. येवला शहरातील शहा कॉलनी परिसरात दूषित पाणी पुरवठा झाल्यानं नागरिक त्रस्त झाले असून प्रशासन व नगरपालिका विरोधात संताप व्यक्त केलाय. नेहमीच नळाला दूषित पाणी पुरवठा होत असून वारंवार सांगून देखील नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून स्वच्छ पाणी पुरवठा कधी देणार असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. मी इरफान अन्सारी, शहा कॉलनीचे रहिवासी. आमचे नळामध्ये सगळा गटरीचे पाणी येऊ राहिला. हे बघा, असं घाण पाणी येऊ राहिला. याच्या आधी आम्ही तक्रार केली होती नगरपालिकाला, पण आम्हाला काय प्रतिक्रिया भेटली नाही. मग आम्ही हे आमचे समाजसेवक मुश्रीफभाई पठाण यांचे कानावर हे गोष्ट टाकली. मग यांनी आम्हाला लगेच फॉलोअप घेतला. हे पॅन्थर सेनाचे, ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे कार्यकर्ते आहे. येवला नगरपालिका पाणी पुरवठा आणि माननीय CO साहेब यांच्याकडून आमची नम्र विनंती आहे का लवकरात लवकर आम्हाला स्वच्छ पाणीच्या निर्णय घ्या. स्टार्ट. येवले नगर परिषद येवले, पानी नल का हमको शाह कॉलोनी ऐसा आ रहा है. बताइए. बताओ, सब बताओ. ये पानी आ रहा है, इसका जिम्मेदार कौन है? येवला नगर परिषद, येवला म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, म्यूनिसिपलिटी या CO. ये पानी का कलर है. हमारे कनेक्शन हमको है तो क्लियर करके होना. पैसों का पानी हम कब तक लेके आएंगे? 20 रुपये पहले एक जार मिलता था, अब पानी का एक जार 30 रुपये हो गया. ऐसा नहीं बोल. मी इरफान अन्सारी, शहा कॉलनीचे रहिवासी. आमचे नळामध्ये सगळा गटरीचे पाणी येऊ राहिला. हे बघा, असं घाण पाणी येऊ राहिला. याच्या आधी आम्ही तक्रार केली होती नगरपालिकाला, पण आम्हाला काय प्रतिक्रिया भेटली नाही. मग आम्ही हे आमचे समाजसेवक मुश्रीफभाई पठाण यांचे कानावर हे गोष्ट टाकली. मग यांनी आम्हाला लगेच फॉलोअप घेतला. हे पॅन्थर सेनाचे, ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे कार्यकर्ते आहे. येवला नगरपालिका पाणी पुरवठा आणि माननीय CO साहेब यांच्याकडून आमची नम्र विनंती आहे का लवकरात लवकर आम्हाला स्वच्छ पाणीच्या निर्णय घ्या. अस्सलाम वालेकुम. मैं येवला से बोल रही हूँ और शाह कॉलोनी की रहने वाली हूँ. यहाँ पे हमारी कॉलोनी में पानी की बहुत सी समस्या हो चुकी है. पिछले साल भर से हमें गटर का पानी आ रहा है. हमने कई बार नगर पालिका में अपील भी की है, लेकिन कोई हमारी बात सुनने के लिए तैयार नहीं है. 4 महीने पहले मेरे हस्बैंड का ऑपरेशन हुआ और मैं उस वक्त से लेकर आज तक हम सिर्फ बाहर का ही पानी पी रहे हैं. 1500 रुपये हम साल भर का खर्चा अगर बाहर के पानी पीने के लिए देंगे तो हम नगर पालिका को इसका बिल कैसे भर पाएंगे? जब हमें साफ पानी मिल ही नहीं रहा है तो इसका इस्तेमाल हम कैसे करेंगे? हमारी और कब तक हम दवा के खर्चे करते रहेंगे? हम एक आम आदमी और हमारी इतनी कैपेसिटी नहीं है कि हम पानी का पैसा सरकार को भी दें और खुद के लिए खरीद कर भी दें. तो मुझे अपील मैं चाहती हूँ कि नगर पालिका हमारे लिए कोई एक्शन ले इस बारे में और इस गटर के पानी के लिए कोई रास्ता निकाले. हमारा पाइप क्लियर करके आखिरी में आ जाएगी. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि